सारंग नागठाणे श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावती कुजलेल्या खराब झालेल्या फोटोंमध्ये नवा जीव ओतणारा डिजिटल जादूगार. अमरावतीच्या चित्रकाराचा जर्मनीपर्यंत डंका. अमरावती येथील युवा चित्रकार सारंग नागठाणे यांची कला जर्मनीपर्यंत पोहोचली आहे. सारंग हे जुन्या खराब झालेल्या फोटोंना नवं रूप देतात. अमरावती येथील युवा चित्रकार सारंग नागठाणे यांनी पारंपरिक कला आणि डिजिटल आर्ट यांचा सुंदर मेळ साधत जुनाट खराब झालेल्या फोटोंना नवं रूप देण्याची विलक्षण कला आत्मसात केली आहे. 15हून अधिक कलांमध्ये निपुण असलेले सारंग आज भारतासह जर्मनीतील विद्यार्थ्यांना चित्रकलेचं कसब शिकवत आहेत. त्यांच्या या रंगतदार आणि प्रेरणादायी प्रवास जुन्या पिढीला जिवंत ठेवणारी कला सारंग नागठाणे यांनी आपल्या कलेबाबत बोलताना सांगितलं. शाळेत असताना चित्रकला प्रेम मनात रुजू लागलं. लहानपणी फक्त छंद म्हणून काढलेली चित्र आणि रंगांशी झालेली दोस्ती पुढे आयुष्यभराची सोबत बनली. हा छंदच पुढे व्यवसायात रूपांतरित झाला आणि आज त्याच कलेच्या बळावर माझा उदरनिर्वाह चालतो. गरजा भागत असताना आपल्या कलेतून अनेकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. हे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. विशेष म्हणजे अनेक जण आपल्या आई वडिलांचे आजी आजोबांचे कुजलेले फाटलेले किंवा जुनाट फोटो घेऊन माझ्याकडे येतात. त्या आठवणी पुन्हा जिवंत स्वरूपात पाहण्याची त्यांची इच्छा असते. डिजिटल युगात असे फोटो केवळ नवीन डिजिटल कॉपी म्हणून मिळणं शक्य असतं, परंतु माझ्याकडे येणारा प्रत्येक फोटो हा मी फक्त तांत्रिक दृष्ट्या नव्यानं तयार करत नाही, तर त्या प्रत्येक फोटोत मी माझी संपूर्ण कला, अनुभव आणि भावनांची उधळण करतो. त्या क्षणांना पुन्हा जिवंतपणा देण्याचा माझा प्रयत्न असतो. अशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या. सारंग नागठाणेंच्या कला वर्गाचं वैशिष्ट्य अंगणवाडीतील बालकांपासून 75 वर्षे वयाच्या व्यक्तीला शिकवली जाते चित्रकला. शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन ATD कोर्सचे मार्गदर्शन केले जाते. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. खरं तर ही माझी कला हरवलेल्या जुन्या आठवणींना पुन्हा जिवंत करते, अशी भावना सारंग यांनी व्यक्त केली. सारंग नागठाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यासह अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक नेत्यांची चित्रे साकारली आहेत. अयोध्येतील श्रीराम मूर्तीचे पोर्ट्रेट, छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे उत्कृष्ट पोर्ट्रेट्सही त्यांनी रेखाटले आहेत. अमरावतीतील अकोली मार्गावरील त्यांच्या श्री आर्ट्स वर्गात सुमारे 15,000 पोर्ट्रेट्सचे भव्य कलादालन त्यांनी सजवले आहे. नागपूर येथील प्रदर्शनात जर्मनीतील चित्रकारांना सारंग यांच्या कामामुळे प्रेरणा मिळाली. आज ते जर्मनीतील तब्बल 50 कलाकारांना महिन्यातून 2 ते 3 दिवस ऑनलाईन चित्रकला शिकवतात, ज्यातून त्यांना मानधनही मिळते. विशेष म्हणजे ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. गेल्या 15 वर्षापासून ते श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती हा क्लास चालवत आहेत, जिथे आजपर्यंत सुमारे 15,000 विद्यार्थ्यांनी चित्रकला शिकली आहे. या वर्गात गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते, तर इतरांकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. अमरावतीसह नागपूर, अकोला, दिल्ली आणि मुंबईपर्यंत त्यांच्या चित्रांना मागणी आहे. आमदार रवी राणा, नवनीत राणा, यशोमती ठाकूर यासारख्या अमरावतीतील अनेक मान्यवरांनीही सारंग यांची चित्रे आपल्याकडे लावली आहेत. सारंग नागठाणे यांनी केवळ अमरावतीच नव्हे तर जागतिक स्तरावरही आपली कला पोहोचवली असून ते अमरावतीचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करत आहे. आज मला सारंग नागठाणे यांनी मला इथं बोलवलं होतं डेमोसाठी. त्यांनी इथं आर्ट क्लासेस म्हणजे आर्टचे शैक्षणिक वर्ग विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्वतःचा स्टुडिओ इथे ओपन केलेला आहे अमरावतीमध्ये. अनेक वर्षापासून ते या आर्ट क्षेत्रात काम करतात. कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्यांचं कामही माहिती आहे. डिजिटल पोर्ट्रेट पेंटिंग ते करतात, खूपच सुंदर असते, मनाला भावणारं असते. माझी त्यांची जी ओळख झाली
आणि त्या ओळखीत त्यांनी जे काही मला सांगितलं की मी आर्टसाठी काय करतो, मी तर आधीपासून त्यांना तसंही ओळखत होतो फेसबुकच्या माध्यमातून, परंतु त्यांनी मला ते जे काही दाखवलं या ठिकाणी की मी काय करतो समाजासाठी, हा समाज सुदृढ होण्यासाठी, सुसंस्कृत होण्यासाठी, आर्टमय होण्यासाठी, आर्टचं शिक्षण त्यांना जर मिळालं तर हे शहर किती सुंदर होऊ शकेल, त्यांच्या मनात आर्टची भावना रुजवली तर काय होऊ शकेल. आणि यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे अमरावतीमध्ये तो अतिशय स्तुत्य आहे. मला खूप बरं वाटलं या ठिकाणी येऊन. त्यांच्या मी स्टुडिओला आलो, या शैक्षणिक वर्गाला जेव्हा भेट दिली, मी सगळीकडे जेव्हा मी इथं अनेक लोक येऊन गेले, अनेक चित्रकार येऊन गेले, शिल्पकार येऊन गेले, त्यांचे फोटोज मी बघितले, पेंटिंग्स बघितले वेगवेगळ्या आर्टिस्ट लोकांचे, येथील विद्यार्थ्यांचं काम बघितलं. येथील विद्यार्थ्यांचं मी जेव्हा डेमो करत होता तेव्हा त्यांचं चिंतन म्हणून बघितलं, ते त्यांची शिकण्याची त्यांची आवड बघितली. आणि मला खरोखर सांगतो तुम्हाला की मला अनेक वर्षांनंतर आज मला असं वाटतं मी आर्टवर त्या लोकांसोबत खरा सुसंवाद साधला. मी पुन्हा एकदा सारंग नागठाणे यांना यांच्या भविष्याबद्दल सुनिश्चित देतो आणि त्यांना आश्वासन देतो की त्यांना त्यांच्या जीवनात जर कधी काही या क्षेत्रात काम करत असताना प्रश्न निर्माण झाले तर आमच्यासारखे लोक, आमच्यासारखे चित्रकार त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.